आता बातमी आहे नांदेडमधून. अंजलीताई आंबेडकर यांनी ताटे पीडित कुटुंबियांची भेट घेऊन अंजलीताई आंबेडकर यांनी आचलला धीर दिला. सक्षम ताटे खून प्रकरणाने संपूर्ण नांदेड हादरला आहे. विजातीय प्रेम प्रकरणातून मुलीच्या कुटुंबियांनी 20 वर्षे सक्षम ताटे याची हत्या करण्यात आली होती. आज अंजलीताई आंबेडकर यांनी मयताच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट दिली. यावेळी त्यांनी घटनेची माहिती घेऊन सक्षमची प्रियसी आचल मामिडवार हिच्याशी संवाद साधला. दरम्यान आचल ही मोठी अधिकारी व्हावे असं सक्षमचं स्वप्न होतं. त्यात स्वप्न पूर्ण कर, शिक्षणाची जबाबदारी वंचित बहुजन आघाडी घेणार असा विश्वास अंजलीताई आंबेडकर यांनी आचल मामिडवार हिच्या हातात हात देऊन दिला. शिक्षणासाठी जिथं राहायचं तिथे राहा, आम्ही व्यवस्था करू असं म्हणत आचलला धीर दिला. अंजलीताई आंबेडकर यांनी तब्बल अर्धा तास कुटुंबियांशी चर्चा केली. दरम्यान सोमनाथ सूर्यवंशीप्रमाणे सक्षम ताटे प्रकरणात वंचित बहुजन आघाडी त्यांच्यासोबत राहणार असल्याचे अंजली आंबेडकर यांनी सांगितले. 27 तारखेला सक्षम ताटे या अतिशय युवा एका मुलाची हत्या झाली आणि त्या सगळ्या आज जे त्याची हत्या झाली त्याला आंतरजातीय मैत्रीची आणि एकमेकांची असलेल्या बांधिलकीची खूप मोठी पार्श्वभूमी आहे. सक्षमची असलेली मैत्री तोडावी याच्यासाठी आचलवरती पुन्हा पुन्हा तिच्या कुटुंबाकडनं तडफडं आणली जात होती. हे आचलनी 2 व्हिडिओ रिलीज करून त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. सक्षम ती 18 वर्षाची पूर्ण होण्याच्या आधी एकदा तक्रार करून त्याला पॉक्सोमध्ये अडकवलं होतं, पण त्याच्यातनं ती 18 वर्षाची पूर्ण झाल्यावरती तो गुन्हा खोटा होता, माझ्यावर दडपण आणलं होतं हेही तिने सांगितलेलं आहे. ज्या दिवशी सक्षमची हत्या झाली त्या दिवशी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करायला पुन्हा आचलला पोलीस स्टेशनमध्ये नेलं होतं आणि तिथे पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा तिने अत्यंत ठामपणाने सांगितलं की माझी कुठलीही तक्रार नाही आहे. आणि आचलच्या बयानानुसार पोलिसांनी तिच्या समोरच तिच्या भावाला सांगितलं की तू एवढ्या बाकीच्या सगळ्या प्रकरणं घेऊन पोलीस स्टेशनमध्ये येतो, त्याच्यापेक्षा त्या मुलाला मार आणि मग पोलीस स्टेशनमध्ये ये. या सगळ्या गोष्टी आचलने तिच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. हे प्रकरण हे जात वर्चस्ववादातनं घडलेलं प्रकरण आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की असे प्रसंग जेव्हा घडतात तेव्हा कित्येक वेळेला त्या मुलाची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी प्रवृत्तीची होती याचा जास्ती बाऊ केला जातो आणि त्याच्यामुळे घडलेल्या गुन्ह्याचं एक क्षुल्लकीकरण करणं याचा एक जो जाणीवपूर्वक पोलिसांकडनं प्रयत्न केला जातो तो होऊ नये आणि त्याच्यात सक्षमला न्याय मिळायला पाहिजे. आमची नांदेड पोलिसांकडनं अशी अपेक्षा आहे की याच्यापूर्वी अक्षय भालेरावच्या प्रकरणामध्ये जे घडलं ते आता घडणार नाही आणि अतिशय निपक्षपातीपणे पोलीस याची चौकशी करतील आणि अक्षयच्या कुटुंबाला जसा न्याय मिळाला नाही तसं न घडता सक्षमच्या कुटुंबाला त्याच्यामध्ये निश्चितपणे न्याय मिळेल. दुसरी माझी जाहीरपणे आता पोलिसांना एक अशी विनंती आहे की ते कुटुंब आत्ता प्रचंड दहशत खाली आहे. गुन्हेगार ज्याच्यावरती आरोप आहे तो अल्पवयीन असल्यामुळे तो लवकर सुटण्याची शक्यता खूप लोकांना वाटते. जे निर्भया प्रकरणामध्ये संपूर्ण भारताने त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे आणि पूर्ण कुटुंबाला आणि आचलच्या जीवालाही धोका आहे. त्यामुळे सक्षमचं कुटुंब आणि आचल यांना न्याय देणं आणि यांना संरक्षण देणं ही पोलिसांची त्याच्यामध्ये जबाबदारी आहे. मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने असं जाहीर करते की सक्षमला न्याय मिळण्यासाठी आम्ही झगडत राहू, पण त्याच्याच बरोबर आचलच्या सगळ्या शिक्षणाची जबाबदारी ही वंचित बहुजन आघाडी उचलत आहे. धन्यवाद. त्यांची मागणी अशी की साहेबांनी ही केस लढावी, ज्या पद्धतीने परभणीच्या याच्यामध्ये साहेब स्वतः वकील म्हणून उतरले. वंचित बहुजन आघाडी पाठीशी म्हटल्यावर ते काही करण्याची वेगळं सगळ्याची गरज नाही. तुम्ही साहेबांच्या कानावर घातला नाही की त्यांची अशी मागणी म्हणून? साहेबांच्या कानावर नसता तर मी आज इथे आले नसते असते का? वकील म्हणून त्यांच्यासाठी लढण्याची त्यांनी मला आत्ता मागणी केली आहे, मीच घालेन साहेबांच्या कानावर. मी त्यांच्या घरात बाहेर पडून 1 मिनिट पण नाही झालेलं. मला असं वाटतं की जिच्यावरती सातत्याने गेली 3 वर्ष ही मैत्री मोडण्यासाठी दडपणं आणली जात होती, तिला दडपणं आणून पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा पुन्हा स्वतःच्या मित्राविरुद्ध तक्रार नोंदवण्यासाठी नेलं जात होतं आणि दरवेळेला ठामपणाने जी मुलगी उभी राहत होती ती आपल्या मित्राचा खून होतोय आणि तो आपल्या कुटुंबाने केलाय हे कळल्यानंतर तिची मागणी ही अत्यंत न्याय पद्धतीची मागणी असं मला वाटतं. आचलनी जे धाडस दाखवलं
ते जर आतापर्यंत अशा प्रकारच्या अनेक आंतरजातीय विवाहांमध्ये बळी पडलेल्या मुलांच्या मैत्रिणींनी दाखवलं असतं तर आज कदाचित अनेक मुलांना न्याय मिळणं त्याच्यामध्ये शक्य. अतिशय त्याच्यामध्ये कौतुक करतो. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.